ही बघा नवीन कुरकुरीत बुलेट नको तर ही बघा ॲथर चार्जिंग वरली आणि हे मशीन बघा मशाजचं. तर मित्रांनो आज बघायला आलो कृषी प्रदर्शन, तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो. सच्च्याच्या घरात निवांतवानी बसलेलो तवरच्यान सच्च्याला कुठनं बातमी लागली आणि म्हटलं हा कृषी प्रदर्शन, मला म्हटलं जाऊया बघायला. तवरच्यान म्हटलं ब्लॅक टी पिऊन जाऊया, म्हणजे कसं नंतर भुकाच लागत नाही. तो ब्लॅक टीची आता एक क्रेज नवीनच झाली बाबा, जे ते आता ब्लॅक टीच पिते या. त्याला म्हटलं चल लवकर जाऊया आणि लवकर येऊ. 10-20 करून ऍक्सेस न्यायची काय ऍक्टिव्हा, शेवट म्हटलं ऍक्टिव्हाच घेऊन. आज काय आमच्या वडिंग्यात लाईट नव्हती, त्यामुळे म्हटलं 2-3 तास बाहेरच काढू. कळंब्याला जायचं होतं कृषी प्रदर्शन बघायला, म्हटलं चल म्हटलं शिंगणापुरातनच गाडी काढ. शिंगणापुरातनं जायला भारी वाटते, ट्रॅफिक नसते, वातावरण पण शांत. कळंब्याला जायचं म्हटलं हे शॉर्टकटच आहे हो. थोड्या अंतरावर गेल्यानंतर भाऊ आमचा कंटाळा आणि म्हटला गाडी तू. मग मी काय गाडी चालवत नाही, इमानच पळवतोय डायरेक्ट. भर उन्हातनं प्रवास करून शेवट कळंब्यात प्रदर्शनला पोहोचलो. बघा होल पडलेल्या टाकीला मेणबत्तीनं मुजवायचं. पुढे दिसलं हे व्हायब्रेट मशीन, सगळं अंग आणि अंग व्हायब्रेट करते. त्यांचं म्हणणं होतं की चरबी वगैरे कमी होते आणि वजन पण आपलं कमी होतं. इथं तर माणसं ढी घालतात बघायला. पुढच्या स्टॉलवर बघतोय तर काय हे होतं मशाजचं मशीन. जो कुठला अवयव दुखतोय त्याच्यावरती नुसतं फिरवायचं, एका मिनिटात बरं होणार. इथं बघा गॉगल तर होता फक्त 60 रुपयाला. या प्रदर्शनात आमची लाईव्ह टीव्ही पण होती. कुठली पण टीव्ही खरेदी करा आणि टीव्ही युनिट फ्री मध्ये मिळवा. हे आपल्या घरातल्यांसाठी सगळ्या प्रकारची लोणचं. सच्चा म्हणला मी तर आता पुस्तकच घेणार आहे 2-3. त्यानं पहिला चाणक्य नीती हे पुस्तक. सच्चाला म्हटलं ठेव, सगळ्यात गिड्डी म्हैस दाखवतो. गेल्यानंतर ती झोपलेली. चला म्हटलं सुलतान तर बघूया. ह्यो बघा सुलतान कसा आहे, बघून भ्यायसारखा आहे का नाही. तवरच्या नीती एक माणूस रेडिओला 2 पायावरती उभा कराला. चला म्हटलं नाही आमच्या अंगावर 2 पाय पडायचं त्याचं. एवढं सगळं बघितल्यानंतर गेलो आम्ही आईस्क्रीम खायला. मित्राच्याच दुकानात जाऊया म्हटलं आईस्क्रीम खायला. या आपल्या मित्राचं आईस्क्रीमचं दुकान. आम्ही पण दुकानात पहिल्यांदा चालतो. मग गेल्या गेल्या भावानं लस्सी दिली. लस्सी पिल्यानंतर चला म्हटलं गंगाईश मार्गे घरला जाऊया. अशा प्रकारे आजचा दिवस सगळा एन्जॉय करत. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कोल्हापूरकर असतील तर फॉलो करा. परत भेटूया.